जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम येथे हल्ल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील शिवप्रसाद चौगुले प्रिया चौगुले दाम्पत्य सुदैवाने बचावले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील शिवप्रसाद चौगुले प्रिया चौगुले दाम्पत्य 17 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर येथील एका खासगी कंपनीमार्फत 28 जण गेले होते। मात्र ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणपर्यंत पोहोचायला घोडे मिळायला उशीर झाला आणि 28 जणांचा ग्रुप सुदैवाने बचावला। आम्ही वेळेत पोहोचलो असतो तर कदाचित आमचे बरं वाईट झाले असते, मात्र देव बलवंतर म्हणून सुखरूप बचावल्याची भावना शिवप्रसाद चौगुले प्रिया चौगुले यांनी बोलून दाखवली। दापोलीतील चौगुले दाम्पत्य अडकले होते। पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी होते। त्यांना व्हॅली कडे जायचे होते, मात्र सर्वांना घोडे वेळेत मिळाले नाही। सर्वांनी एकत्र जाण्याचा आग्रह केला, त्यामुळे काही वेळ वाट पाहावी लागली। जर घोडे वेळेत मिळाले असते तर आमच्या ग्रुपचं काही बरं वाईट नव्हतं, अशी भावना शिवप्रसाद चौगुले यांनी व्यक्त केली। 24 जणांपैकी 15 लोकांना घोडे मिळाले, परंतु सर्वजण एकत्र जाण्याच्या मार्गावर होते। 24 घोडे मिळायला उशीर झाला। 26 घोडे मिळाले। व्हॅली कडे घोडे जेमतेम 50 पावले चालले, मात्र काहीही कळण्या अगोदरच तत्काळ घोड्यांवरून उतरण्यात आलं। सर्वांना एकाच वेळी घोडे मिळाले असते तर आमचे काही खरं नव्हते। ही कल्पना ऐकूनच आमचे मन सुन्न झाले। या परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण, चौगुले दाम्पत्यांनी सांगितले। काश्मीर पहलगाम घटनास्थळापासून काही अंतरावर होते। चौगुले कुटुंब पहलगाम हल्ल्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटक काश्मीरमध्ये होते। सर्व पर्यटक सुखरूप जिल्ह्यात पोहोचले। सारेजण सुखरूप, केवळ देव बलवंतर म्हणून आई भवानीच्या कृपेने बचावलो, अशी प्रतिक्रिया शिवप्रसाद चौगुले यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 28 जणांचा ग्रुप दैव बलवंतर म्हणून बचावला आहे। यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पती पत्नी सुखरूप बचावले आहेत। काश्मीर पहलगाम मधील घटनास्थळांपासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर वरती हा सगळा ग्रुप व हे कुटुंब होते। या सगळ्या घटनेचा थरार सांगितला आहे। या घटनेतून बचावलेले शिवप्रसाद चौगुले व पत्नी प्रियंका चौगुले। आता जाणून घेऊया शिवप्रसाद चौगुले व प्रिया चौगुले या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया। नमस्कार, आम्ही काश्मीरसाठी साधारण टूरवर गेलो होतो। अभय टूरमार्फत आम्ही टूर अरेंज केली होती आणि बरंचसं आमचं जवळजवळ फिरून झालं होतं बऱ्यापैकी काश्मीर। आणि शेवटच्या टप्प्यात पहलगाम हा आमचा प्रोग्राम होता आणि पहलगामसाठी पण आम्ही रवाना झालो होतो। त्या दिवशी साधारण 1 वाजता वगैरे पहलगामला आपलं पोचलो। 1:15 पोचल्यानंतर आम्ही तिथल्या असा म्हणजे नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा नंतर करतो, पण ह्यावेळेला आम्ही म्हटलं आता काय करूया, आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पहलगामचा प्रोग्राम करूया। त्यासाठी आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्यमंदिर। तर आमचं ते प्रोग्राममध्ये नव्हते ॲक्च्युली, पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती, वयस्कर होती, ते म्हणाले आणायचं आपण हा प्रोग्राम करूया। त्याच्यामुळं आमचा अर्धा ते पाऊण तास आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि ते सूर्यमंदिरसाठी अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसन जिथं हा घटना घडली ते साधारण आम्ही घोडेस्वारीपासून तर 2 ते 2.5 किलोमीटरच्या आसपास होतं। तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे। तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले। साधारण 28 जणांचा ग्रुप होता, त्यातले वयस्कर सोडून आम्ही 26 जणांसाठी घोडेसवारी अरेंज केली आणि घोडे चालू असताना जवळजवळ निम्म्या अधिक बसलो होतो आणि त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास आमचा गेला होता घोडे अरेंज करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले। 50-1 मीटर गेलो असेल तेवढ्यात आमचे ड्रायव्हर होते इब्राहिम म्हणून, ते पटापट पळत आले। तो अरे भाई रुको रुको, कुछ तो प्रॉब्लम हुआ है, कुछ फायरिंग चल रहा है ऐसी।
तर लगेच त्यानं आम्हाला इतकं म्हणजे खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खरं म्हणजे आमचं ते म्हणजे देवासारखं तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं. मग लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं, म्हणजे चौकशी केली तिथे. तिथले लोक म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही, फायरिंग झालेलं नाही की काय नाही. इतकं म्हणजे शांत एरिया आहे तिकडचा काश्मीरमधला. त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका, काय नका. लगेच आम्हाला तिथल्या लोकांनी आम्हाला हे केलं. पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं. 28 जण आम्ही होतो. लगेच आम्ही घाबरलो. आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो. नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला, मी इथनं बाहेर कशी पडू ह्याच्या विवंचनेत होतो. नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ एक ॲरो व्हॅली जवळ होती तिथे, त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंत हे केलं. आणि ॲरो व्हॅली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केलं. नंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं. आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळे फटाफट यायला लागले. हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग त्या ड्रायव्हर पण म्हणाले, अरे भाई तुम इधर मत रुको, इधर रुकना बराबर नाही, तुम हे करू. ॲक्च्युली आमचं पहिलगावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं, स्टे होता. पण लगेच आम्ही ते अभय टूरचे मॅनेजरने लगेच फोनवर हे केलं, फोन कॉन्टॅक्ट केला की असा प्रॉब्लेम झाला, काय करूया. तर ते म्हणाले, त्यांनी पण चांगलं कोऑपरेशन केलं. ते म्हणाले ठीक आहे, तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर डिपार्चर व्हा. त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळाले, पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले जेवढे 28 ग्रुप होते नाही एकमेकांनी अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना झालो. आणि लगेच त्यांनी मिलिटरी प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केलं. तिथले स्थानिक होते. नंतर काही प्राथमिक विक्रीसाठी तिथं सगळं बंद झालं होतं दुकानं वगैरे. तिथल्या लोकांनी लेडीज वगैरे आल्या, आमच्या महिलांना म्हणाल्या तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या, तुम्ही थोडं फ्रेश व्हा आणि घाबरू नका अजिबात. घाबरण्याचं कारण नाही, इथे काय तसं होत नाही. काय झालं असेल तर अजून काय तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं. मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं, हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर हे सगळं कळलं. आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगरवरून सकाळी आमचं फ्लाईट होतं. मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंदीगड आणि चंदीनगर टू पुणे. आज आम्ही आपलं दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप पोहोचलो. आमचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी पहलगामला आम्ही गेलो होतो आणि पहलगामच्या तिथे आमचे प्रोग्राम होता. त्यामध्ये आमच्या 3 व्हॅली होत्या आणि हे जे मिनी स्वित्झर्लंड होतं तिथे भेट द्यायचा असा आमचा प्रोग्राम ठरला होता. त्या ठिकाणी पोचल्यानंतर आमचा 28 जणांचा ग्रुप असल्यामुळे त्यातले किती जण येणार आहे ते ठरवलं गेलं. 26 जण आम्ही तिथे जायला निघालो आणि तिथल्या घोडे ज्यांचे होते त्या घोडे आणण्यासाठी या 26 जणांसाठी खूप वेळ लागला आणि तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला. हा एक आमचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो. त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ आम्ही ते घोडे 50-60 पावलं चालून गेले असतील. सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जात असतानाच पाठीमागून ड्रायव्हर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले, अरे जाऊ नका, घोडे वळवा तुम्ही. काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या लोकांनी घोडे वळवले. पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉईंट्स बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही अरू व्हॅली करायला गेलो. अरू व्हॅलीला गेल्यानंतर अरू व्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं. तिथे आम्ही एकंदर या सगळ्या घटनेत नंतर सहकार्य सगळ्यांनी प्रशासनाने सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं खूप. आणि तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. तिथल्या ज्या आमच्याकडे 2 छोटी मुलं होती, आमच्याबरोबर 2 वयस्कर महिला होत्या. मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता, घाबरल्या होत्या. त्या लोकांनी आम्हाला बोलवलं घरात, आमची व्यवस्था केली. त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा, तुम्ही काही घाबरू नका, इथे राहिलात तरी तुमची काय, जर तुम्हाला जायला नाही श्रीनगरला आज मिळालं, इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स्थानिक लोकांनी. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.